भिवंडी तालुका के सोनाले ग्रुप ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्रीमती करिश्मा वाकड़े को सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि सोनाले ग्रुप ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 14 सितंबर 2025 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी सुधाकर सोनवणे की अध्यक्षता में व ग्राम पंचायत अधिकारी समृद्धि निरपुते के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां श्रीमती रूपाली जीतू मानेरकर को बिन विरोध चुना गया। सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती रूपाली जीतू मानेरकर को भारी संख्या में अनेकों मान्यवर स्वागत करने पहुँचे। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी युवा सरचिटनीस वीरेंद्र चोरघे, देवा ग्रुप फाउंडेशन के सचिव तानाजी मोरे, शिवसेना तालुका प्रमुख सुनील हड़र, डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा प्रियंका दयानंद चोरघे, डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य भिवंडी अध्यक्ष योगेश पाटिल, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी भिवंडी तालुका ग्रामीण अध्यक्ष नीलेश भोईर, भिवंडी मनपा ज्येष्ठ नगर सेवक बालाराम चौधरी, एलकुंदे समाज सेवक आत्माराम वाकड़े सहित भारी संख्या में मान्यवर, मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्वसम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा सोनाले व एलकुंदे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्प गुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्रीमती रूपाली जीतू मानेरकर ने सभी लोगों का आभार माना। आमच्या घरच्या सदस्य म्हणजे माझी आंटी रूपाली जितेंद्र मानेरकर या सोनाले ग्रामपंचायतवर सरपंच म्हणून आजच्या दिवशी विराजमान होत आहेत। मी आमच्या सर्व कुटुंबाकडनं आणि सर्व डीवाय फाउंडेशनच्या टीमकडनं आणि त्याचबरोबर काँग्रेस परिवारातर्फे मी त्यांना शुभेच्छा देतो। एक आदर्श सरपंच कसा असावा याचं उदाहरण त्यांनी लोकांपुढे ठेवला पाहिजे, यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि आजचा दिवस हा अत्यंत चांगला आहे। त्याचबरोबर गणपती बाप्पा त्यांना पावले असं मी समजून आजचा हा दिवस खूप त्यांच्या आज ही जी येणारी वाटचाल आहे पुढील वाटचाली यासाठी मी शुभेच्छा देतो। आणि पहिल्यांदा करिश्मा वाकड़े या वहिनींचा मी धन्यवाद देतो। त्यांनी ज्याप्रमाणे ठरल्याप्रमाणे जे आमच्या ग्रामपंचायत रुपेदा मात्रे यांनी जे ठरवल्याप्रमाणे नेहमी प्रत्येक सदस्य सरपंच ज्या पद्धतीने चालतात त्या पद्धतीने सर्वांनी मान सन्मानाने स्वतः राजीनामा देतात, त्यांचं धन्यवाद दिलं। आणि आता रुपालीताई मानेरकर हे सरपंच बसत आहेत, मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। आणि ज्याप्रमाणे या ग्रामपंचायतमध्ये विकास कामं होतात ती ताईंनी अशीच कामं करावी ही आमची अपेक्षा आहे आणि 100% त्या काम करतील आणि या गावाला न्याय द्यायचं काम करतील ही शुभेच्छा। सर्वप्रथम माझ्या गावातील सर्व मतदारांचे धन्यवाद करते, त्याने 2 वेळा मला निवडून आणलं। आणि आमचे दादा आमदार साहेब आणि आमचे आधारस्तंभ चोरगे साहेब यांच्या कृपा आशीर्वादाने, तानाजी भाऊ यांची कृपा, यांचा सपोर्ट आणि ग्रामपंचायत कमिटी यांच्या सहकार्याने आज मी या ठिकाणी विराजमान झालेलो आहे। त्यांचे खूप खूप धन्यवाद। मी 10 वर्षे वाट बघली आणि तो दिवस आज माझा सोन्याचा उगवलेला आहे आणि दिलेली संधी मला तिचं नक्कीच मी सोनं करेन आणि लोकांची कामं करून तो विश्वास सर्वांचा पूर्ण करून देईल। पूर्ण ग्रामपंचायत आणि आमचे रुपेदादा झाले आणि आमचे मोठे बंधू दयानंद चोरगे यांच्या सर्व नेतृत्वाखाली झालेलं आहे। ग्रामस्थांचे आभार मानायला बघायला गेलो तर गेली 10 वर्ष झाली मला त्यांनी निवडून दिलं। त्यांची पण सर्वांची अपेक्षा होती का एकदा तरी आपल्या गावात तुला सरपंच मिळावा, ही त्यांची अपेक्षा आज मी पूर्ण केलेली आहे। टाका फोटो पहिले
स्वप्नांची पूर्तता झालेली आहे. उपस्थित आहेत त्या सर्वांचं मानेकर कुटुंबाच्या वतीनं मनापासून स्वागत. भिवंडीचं युवा नेतृत्व आपण या ठिकाणी पाहतोय. आपण तिकडेच बेल काढून या सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. भिवंडी वचने माऊलींचा विशेष शाही सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. आता खऱ्या अर्थानं मानेकर कुटुंबाचं प्रेम व्यक्त करण्यासाठी ही मंडळी बेल काढून या ठिकाणी उपस्थित आहे. सौभाग्यवती आज माझी बहीण सोनाला गावची सरपंचपदी विराजमान झालेली आहे. तिचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मला तर वाटतं त्यांची दुसरी टर्म असेल. पहिल्या टर्मला त्यांची चान्स हुकली जरा, पण त्यांनी मेहनत केली आणि गावचा विकास केला. विकास पूर्णपणे आता तुम्ही रस्त्यांची कामं झालेली आहेत. जी राहिलेली कामं असतील ती मला वाटतं 2-3 महिन्यामध्ये या पूर्ण होतील. आणि माझे मित्र जितू मानेरकर हे बरेच वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. दयानंद तोरंगेचे खंदे समर्थक आणि लहान भाऊ अशी त्यांची एक ओळख आहे. या ओळखीने त्यांनी आज या सोनाला ग्रामपंचायतवर सरपंचपदी विराजमान झालेले आहेत. त्यांना मी या सरपंचपदाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भिवंडी तालुक्यात काँग्रेसचा पहिला सरपंच मी तालुका अध्यक्ष आज 2 महिने झाले. आज माझी बहीण लक्ष्मीच्या रूपात आज या गावची सरपंचपदी विराजमान झाली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. बाकी कशात निधीच्या संदर्भात त्यांना काही नौखे नाहीत. ते त्यांनी 10 वर्ष ग्रामपंचायतवर काढल्यात. कुठून निधी कशी आणायची ते त्यांना चांगल्या प्रकारे माहीत आहेत. आणि दयानंद तोरगे साहेबांच्या नेतृत्वाखाली 100% सोनाला गावचा विकास होईल याची खात्री बाळगतो. देखील मानेकर कुटुंबाच्या वतीने मनापासून एका रांगेमध्ये या. माऊलींची सगळी सगळ्यांसाठी शुभ आगमन झालेलं आहे. माझ्या माऊलीला शुभ आशीर्वाद देण्यासाठी भिवंडीचे जस नगरसेवक महिलांचा एकदम वर्षाव आहे आणि या महिलांचा वर्षावाने ती ह्या गावातून आज 10 वर्ष सतत निवडून येत असते. त्याच्यामुळे त्या आज त्यांच्या गावामध्ये 10 वर्ष निवडून आल्यामुळे आनंदमय गगनात मावेनासा झाल्यामुळे आज सरपंचाच्या मॅडमच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तिचा आनंद बघून मला फार आनंद झाला. आणि जितू आमचे हे PUBG म्हणून फेमस आहेत, म्हणून PUBGचे माझ्याकडून आज त्यांचे हार्दिक आभार आणि धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.